नमस्कार. मी अरविंद आठले. सध्याच्या भाषण पुष्प मालिकेतलं 54वं पुष्प आज मी तुमच्यासमोर सादर करतोय. प्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने हे कार्य जे काही माझ्या मनात आहे ते पुढे चालू ठेवतो. तर आज आपण एक अतिशय महत्त्वाचं असे व्यक्तिमत्व स्वामी शिवानंद सरस्वती यांच्याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. स्वामी शिवानंद सरस्वती हे दक्षिण भारतामध्ये पट्टमडाई या क्षेत्रामध्ये 1887 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील तहसीलदार होते आणि लहानपणापासून हे अत्यंत हुशार होते. नेहमी त्यांचा वर्गात पहिला नंबर असे. चाणाक्ष आणि अतिशय वेगवान अशी बुद्धी होती त्यांची. बुद्धीची देणगी त्यांना लहानपणापासून होती. आणि त्यांचं नाव कुप्पुस्वामी असं ठेवलं होतं कारण वडील शिवाचे उपासक होते. आणि कोणी दारात आलं तर हे त्याच्या हातावर काही ना काही ठेवल्याशिवाय कधी याचकाला जाऊ देत नसत. यांनाही देव कार्याची लहानपणापासून आवड होती आणि निरनिराळ्या क्षेत्रात ते काम करत. अगदी नाटकात स्त्री भूमिकासुद्धा त्यांनी करून अतिशय सुंदर असं काम त्यांनी केलं होतं. आणि त्यानंतर हळूहळू शिक्षण वाढत तंजावरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यांनी आणि ते डॉक्टर झाले. हे डॉक्टर झाले परंतु त्यांचं ज्ञान त्यांना शिकवणाऱ्या अनेक प्राध्यापकांपेक्षाही जास्ती होतं. आणि हे पूर्ण केलं शिक्षण. त्यानंतर स्वतःचा दवाखाना त्यांनी टाकला. भरपूर भरभराटीला आला आणि त्यानंतर त्यांना मला या देशामध्ये जिथे रबराचे मळे आहेत तिथे त्यांना बोलावण्यात आलं. तिथल्या एका वस्तीवर एक डॉक्टरांची आवश्यकता होती आणि त्या काळात भारतातूनच ही जावक होत असे. त्याप्रमाणे मलायामध्ये ते गेले आणि तिथल्या रबरी मळ्याच्या ठिकाणी त्यांनी त्यांचा दवाखाना थाटला. खूप चाले. लांब लांबून लोक त्यांच्याकडे. त्यांच्या हाताला गुण होता. जो माणूस आध्यात्मिक असतो ज्याचं मन अतिशय स्वच्छ असतं, ज्याचा पिंड उपासकाचा असतो, अशा माणसाच्या हातात गुण असतातच. दैवी गुण असतात. ते देवानी प्रदान केलेले असतात आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात यांच्याकडे रुग्ण येण्याची सुरुवात झाली. आणि मूळ पिंड त्यांचा आध्यात्मिकच होता. ते एका साधूने एकदा त्याला जीव ब्रह्म ऐक्य या नावाचं एक पुस्तक स्वामी सच्चिदानंदांनी लिहिलेलं दिलं. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या मनात आमूलाग्र बदल झाला आणि हे सगळे काही ऐश्य आराम पैसा हे सगळं सोडून आपण कुठेतरी निघून जावं अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. वैराग्य नैसर्गिकरित्या उत्पन्न झालं. ते कितीही शान शोक करू शकत होते. इतकी त्यांना संपत्ती अफाट त्यांच्याकडे होती. परंतु तसं त्यांनी केलं नाही. या सगळ्याकडे पाठ फिरवण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. ऐहिक जीवनातलं सुख शोधणं हे कुणालाही सहज साध्य सोपं नाही आहे आणि ते त्यांनी करून दाखवलं. आणि मग त्यानंतर इतकी भरभराटीची असलेली प्रॅक्टिस सोडून ते मद्रासला आले. मद्रासला त्यांचा एक मित्र होता. सामान टाकलं मित्राकडे आणि भारत भ्रमणाला ते निघाले. त्यांना साधू संत आणि इतर शोधायचं होतं. काय असतं सत्य, काय असते मनाची शांतता, हे शोधण्याचा त्यांचा इरादा होता आणि त्या दृष्टीने भ्रमण त्यांनी चालू केलं. भ्रमण करणं हा
विद्या मिळवण्याचा फार सोपा उपाय. माणूस आपोआप एक अनेक क्षेत्रामध्ये त्यावेळी ज्ञानी होतो. या भ्रमणामुळे इतके अनुभव येतात त्याला वेगवेगळ्या मनुष्याच्या स्वभावांचे, निसर्गाचे, की तो ज्ञानी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हा भ्रमण करत असता असता ते फिरत फिरत महाराष्ट्रात आले आणि चंद्रभागेच्या तीरावर एका खेड्यामध्ये एका पोस्ट मास्तरकडे आचारी म्हणून राहिले. हा एवढा मोठा निष्णात डॉक्टर, त्याला आचार्याची भूमिका करण्यालाही लाज वाटली नाही. त्यांच्या घरी ते स्वयंपाक करत असत. अगदी त्या पोस्ट मास्तरचे हातपायसुद्धा तो ऑफिसमधून आल्यानंतर चेपून, त्या बिचाराला काय माहिती हा कोड माणूस आहे. तसं असतं तर किती शर्मेने त्याची मान खाली गेली असते. पण तसं नाही. ह्यांनी कधीही आपला बजाव, मोठेपणा यत्किंचित कुठे जाणवूसुद्धा केला नाही. आणि शेवटी त्यांना विचारलं की मला माझं इप्सित अमुक आहे, काय करू सांगा म्हणून. तेव्हा त्या पोस्ट मास्तरनी त्यांना ऋषिकेशला जाण्याचा सल्ला दिला. आता आले ते ऋषिकेशला, त्याचा सल्ला मानला त्यांनी. आणि मग तिथे स्वामी विद्यानंद सरस्वती नावाच्या एका संन्याशांची त्यांची गाठ पडली. आणि मग त्यांच्याकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. अनेक काळपर्यंत स्वर्गाश्रमात मुक्काम केला त्यांनी ऋषिकेशच्या. अत्यंत कडक अशी साधना केली. हे एवढं मोठं व्यक्तिमत्व, डॉक्टरचं, प्रसिद्ध असलेलं, पैसा संपत्ती लोळण घेत असलेलं व्यक्तिमत्व शेवटी एका संन्याशामध्ये बदललं गेलं. काय दैव दुर्विलास कसा असतो. ज्याला उपासना साधना आतून ज्याला तळमळ आहे तो हे करतोच. त्याचं लौकिक संसारात कधी मन राहत नाही. घरदार सोडायला त्याला कुठेही यत्किंचित काही वाटत नाही. आणि त्यांना तर पाशही नव्हते. त्यामुळे भिक्षा मागायची आणि कडक साधना करायची. दिवसाचे दिवस उपाशी राहायचं. भिक्षा मागितली तर 8-8 दिवसाच्या भाकऱ्या जमवायच्या आणि त्या 8 दिवस गंगेच्या पाण्याबरोबर खायच्या. गंगेच्या गार पाण्यामध्ये तासनतास उभा राहून उपासना करायची. अत्यंत कडक अशी उपासना आपण स्वप्नातही करू शकणार नाही अशी उपासना. कष्ट किती करावे लागतात पहा. साधं सकाळी 4ला उठून बसा म्हणलं रोज तर आपल्याच्याने होत नाही. काही ना काही आपण कारणं सांगत असतो. तर किती कष्ट घ्यावे लागतात. माझं ह्या सगळ्या भाषण मालिकेचं उद्दिष्टच ते आहे, कष्टप्रद आहे. कुणा महाराजांनी डोक्यावर हात ठेवून कृपा केली तुम्हाला आणि तुम्हाला असं नाही. हे वारंवार मी वेगवेगळ्या उदाहरणातून, वेगवेगळ्या भाषणातून तुमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याचवेळी तपश्चर्येत चालू असताना ते जनसेवाही करत असत. साधूंच्या झोपड्यांमध्ये जाऊन त्यांची सेवा करायची, त्यांचे हातपाय दाबून द्यायचे, रुग्णांना उपचार करायचे. ते काही अतिशय दुर्बळ असे साधू असतील त्यांच्यासाठी भिक्षा मागून आणून त्यांना द्यायची. अशा अनेक प्रकारच्या सेवा ते त्यांची उपासना चालू असताना करत असत. विविध योगांचा अभ्यासही त्यांनी केला आणि अगदी निर्विकल्प समाधीचा अनुभवसुद्धा त्यांना प्राप्त झाला. अंतःकरण शुद्ध असलं, कुठलाही त्यात लवलेश नसला स्वार्थाचा, तर हे सगळं साध्य होतं. जेव्हा तुम्हाला वाटते की मी इतकं करतो आणि मला का अनुभव येत नाही, तेव्हा स्वतःला तपासून पहा की तुम्ही खरोखरच जे करता ते योग्य आहे का, त्यात कुठला स्वार्थ आहे का, त्यात कौटुंबिक काही भूमिका आहे का, ज्या कुठल्या गुरुकडून तुम्ही स्वीकारला असेल त्याला शुद्ध मनाने स्वीकारलं आहे का, संसारातल्या काही जबाबदाऱ्या त्याच्यावर टाकता येतील म्हणून स्वीकारले. विचार करा. ह्या संतांची चरित्र मी मुद्दाम सांगतो आहे तुम्हाला. सगळ्यात जास्त म्हणजे प्रेमाने वागणे. अत्यंत प्रेम उत्पन्न करा तुमच्या वागण्यातून. समोरच्या माणसाला तुमच्याविषयी निष्ठा माया वाटली पाहिजे. त्याचं प्रेम तुमच्या कार्यावर, तुमच्या सगळ्या गोष्टींवर त्याचं प्रेम बसलं पाहिजे. आणि मग दुसऱ्याने काही अपराध केले त्या क्षणी ते विसरण्याची सवय लावा. आपला अहंकार
दुखाला जातोय नेहमी नेहमी आणि मग तुम्हाला राग येतो, दुसऱ्याची निर्भत्सना तुम्ही करता, मनात राग करता, द्वेष करता, हे सगळं सोडा. उपासनेत या गोष्टींचा काही उपयोग नाही. खूप साधक असाल आणि तुम्ही हे दुर्गुण तुमच्यात असतील तर तुमची साधना 100% व्यर्थ जाणार, 100%. तर त्यानंतर मग त्याने असं ठरवलं की आता आपण भारतभर पूर्ण भ्रमण करावं आणि त्या दृष्टीने संपूर्ण भारतात ते फिरले. अनेक साधू संतांची दर्शनं घेतली, अनेकांना मार्गदर्शन केलं आणि मग शेवटी प्रवचनं, कीर्तनं सगळं काय केलं आणि शेवटी ऋषिकेशला डिव्हाइन लाईफ सोसायटी नावाचा आश्रम स्थापन केला. ह्या साध्या एका झोपडीत, पडक्या झोपडीत हा आश्रम त्यांनी केला. हळूहळू तो आश्रम प्रसिद्ध पावला. आज त्या आश्रमाच्या 300 शाखा देश विदेशात आहेत. मूळ माणूस स्वच्छ असला, शुद्ध असला तर त्याचं कार्य वाढतंच, त्याला प्रयत्न नाही करायला. आणि मग त्याने प्रकाशन संस्थाही चालू केली आणि डिव्हाइन लाईफ नावाचं मासिक सुरू केलं. आणि मग 1953 साली याच आश्रमात त्यांनी जागतिक धर्म परिषद भरवली. त्यानंतर सामान्य माणसाला स्वस्त औषधं, चांगली औषधं प्राप्त व्हावीत म्हणून त्यांनी एक औषधांचा कारखाना सुरू केला आणि रुग्णालयांची स्थापना केली जिथे अगदी किरणासकट सर्व सोयी आहेत. त्यानंतर विपुल धर्म ग्रंथ, वेगवेगळ्या प्रकारचे विपुल असं ग्रंथलेखन पण त्यांनी केलं. आपल्या लेखनाच्या द्वारा सामान्य प्रापंचिकापासून मुमुक्षिकापर्यंत सर्व स्तरातल्या आणि सर्व टप्प्यातल्या लोकांना बहुमोल असं मार्गदर्शन होईल अशा प्रकारचं हे सर्व लेखन होतं. त्यांचं अंतःकरण प्रेमाने ओथंबलेलं होतं. लहानपासून मोठे, लहान मोठा हा भेदभाव त्यांनी केलाच नाही. सर्वांची सेवा ते करत असत आणि अनेक वेदांताच्या कूट प्रश्न पंडितांना जे पडले असतील तेही ते तितक्या सहजपणे सोडवत असत आणि अजाण अशी शाळकरी मुलं जिथे असतील त्याही ठिकाणी त्यांचेही प्रश्न त्यांच्यात रमून जात असत. महात्मे कसे असतात तुम्ही त्यांचं बारीक निरीक्षण करा. तुमची उपासना वाढवायची असेल तर या अनेक संतांचं निरीक्षण करा आणि प्रत्येकातून मधमाशीसारखं ज्या ज्या फुलात जे जे चांगलं मिळेल, जे जो मध मिळेल तो ग्रहण करा आणि साठवा तुमच्या या कायेमध्ये, तर तुमचं भलं होईल. उपासनेच्या दृष्टिकोनातून तुमची प्रगती होईल. एक फार अत्यंत मोठा असा उपासक तुमच्यात उत्पन्न होऊ शकतो. लहान मुलांना ते सांगत असत की जो लवकर झोपतो आणि लवकर उठतो त्यालाच खरी संपत्ती मिळते. आरोग्य ज्ञानाची ही संपत्ती, पण अत्यंत नियमितपणा पाहिजे. गबाळेपणा त्यांनाही कुठे सहन होत नसे. अत्यंत नीट नेटकं वाढणं उपासकाचं हे पहिलं काम आहे की तो नीट नेटका असत. त्यामुळे एखादा गबाळा मुलगा तुम्हाला आवडेल का हो? मग तुम्ही गबाळे राहिलेले त्या देवाला, त्या गुरुला आवडेल का? त्यामुळे नीट नेटकेपणा, स्वच्छता हे गुण व्यवहारात जसे असावेत तसे उपासनेत सुद्धा असले पाहिजे. छान आरोग्य ठेवा, दात स्वच्छ करा, तुमचं घर स्वच्छ ठेवा, घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. हा महार आहे का, भंगी आहे का, ब्राह्मण आहे का, लोहार आहे का, अजून कोणी आहे मुसलमान, याची चौकशी न करता समस्त मानव जातीची सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि एकही संधी सोडू नका. नीटनेटकं राहिलात तर तुमच्या गुरुजींना तुमच्याबद्दल प्रेम राहील. तुमचं अक्षर नीटनेटकं असेल तर त्यांना ते वाचावं असं वाटेल. किचमीड अक्षर काढलं तर ते आवडेल का? मुळात पेपर तुमचा पाहिला तर लगेचच त्यांचं पहिलं इम्प्रेशन असतं. त्यामुळे स्वच्छ नीटनेटका शिष्य भेटणं हा त्यांचं उद्दिष्ट असतं. शिष्याने अतिशय नीटनेटकं स्वच्छ राहिलं पाहिजे, कपडे स्वच्छ पाहिजे, आपली सुधारणा, आपली कपडे आपण केली पाहिजे, रोजच्या रोज स्नान केलं पाहिजे, ते वेळच्या वेळी केलं पाहिजे. हे अनेक गुण
उपासकांनी घेतले पाहिजे. तेव्हा आणि थोरांपासून लहानापर्यंत सर्वांविषयी तुमच्या अंतःकरणात ओढ आणि प्रेम असलं पाहिजे. मी काल सांगितलं तुम्हाला की साधूंचं प्रेम हे सर्वांवर असतं आणि तुमचं प्रेम तुमच्यावर असतं. तर तुमच्यावरचं असणारं प्रेम सर्वांवर करायला शिका. हे सोपं नाही आहे. माणूस किती स्वार्थी आणि किती कशा लेव्हलला जाऊ शकतो हे मी माझ्या पुढच्या भाषणात सांगणार आहे. यात अत्यंत सुंदर असं लिखाण शिवानंदांनी केलं आणि साधकांना अत्यंत छान असा उपदेश त्यांनी भरपूर केलेला आहे आणि तो एकत्र आहे. ते काय काय आहे हे आपण पुढच्या त्यांच्याविषयीच्या व्याख्यानात बघणार आहोत. एक स्वतंत्र व्याख्यान तेवढ्यावर ठेवावं की साधक कसा असावा, कसा नसावा, कोणते गुण त्याच्यामध्ये हवेत, हे सगळं आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे. आपली काया त्यांनी चंदनासारखी मानवाच्या सेवेसाठी झिजवली आणि आपल्या उज्ज्वल जीवनानं सर्वांना प्रकाश दाखवला. आजही त्यांचं ग्रंथरूपाने संस्थारूपाने ते शिल्लक आहेत. खूप मोठा शिष्यपरिवार त्यांचा आहे. तेव्हा अशा प्रकारचं कार्य करून शेवटी 1963 साली त्यांनी आपला देह ठेवला. हा एक मोठा एवढा डॉक्टर माणूस, शिकला सवरलेला श्रीमंत, एका क्षणात सगळं झुगारून देण्याची त्यांची तयारी होती. तुमच्यात किती तयारी आहे? उद्या तुम्हाला घर सोडा म्हटलं तर सोडू शकता का हो तुम्ही? म्हणून मला माझं आश्चर्य वाटतं की मी माझ्या अर्धवट 13 वर्षाची नोकरी धरू बँकेसारखी असताना मी सोडलं घर. बायका मुलांची चिंता केली नाही, यांचं पुढे काय होईल. इतका माझा परमेश्वरावर विश्वास होता की यांचं काय छानच होईल आणि त्यांच्या आयुष्यात होतं तेच होईल. वेगळं काही करण्याची, तसाही मी नोकरीतही राहिलो असतो तरी काही शक्यता नव्हती. तेव्हा त्याग करण्याची तुम्हाला कितपत पचतंय, रुजतंय हे बघा. त्याग करता आला पाहिजे. त्यागाशिवाय, प्रेमाशिवाय अध्यात्माला अर्थ नाही. आज शेकडो लोक मी जोडलेले आहेत. त्यांना पाहिलं की माझ्या मनात प्रेम येतं. मी कुठलाही स्त्री पुरुष भेद कधी मानला नाही. सगळे सारखेच आहेत. स्त्रिया कोणत्या कमी आहेत आणि पुरुष कोणते जास्ती आहेत, तर हा भेदभाव न ठेवता वर्तन समान सगळ्यांशी करणं, सगळ्यांवर प्रेम करणं. अगदी लहान मुलं असेल तरी त्यालाही नमस्कार करायला मला लाज वाटत नाही. जे काही आहे, ज्या परिस्थितीत जिथे कुठे मी असेन तिथे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं. जसं आपण उपासनी बाबांच्या उपदेशामध्ये ऐकलं, जे आहे ते तसं स्वीकारायची तयारी पाहिजे, सहनशक्तीची तयारी पाहिजे आणि परमेश्वरावर प्रेम पाहिजे. हे प्रेम करा, तो परमेश्वर तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही केल्याशिवाय नाही करत तो. तुम्ही याच्याकडे राहिला तर तो तुमच्याकडे ढुंकून पाहणार नाही. छान स्वच्छ क्लीन नेट करा. तुमच्याकडे पाहिल्यानंतर कोणालाही प्रेम दिसता क्षणी वाटलं पाहिजे. ही पहा, सगळी जी काही आध्यात्मिक मंडळी आहेत ती पाहिल्यावरच त्यांच्याविषयी आपल्या मनात प्रेम उत्पन्न होतं. इतका त्यांच्या चेहऱ्यावर आर्जव असतं. अत्यंत लीन असतात. जेवढं झाडं पिकतील, आंबे पिकतील, तेवढं त्या आंब्याचं झाड लीन होतं. पण आपण उपासनेत लीन न होता आपण ताठ होत जातो. केवढा माझी उपासना, माझे अमुक गुरु, त्यांचा मी शिष्य. यांनी काय होत नाही. देह सोडताना तुमच्या लक्षात येईल की ह्यांनी काही झालेलं नाही. तेव्हा अशी पाळी तुमच्यावर आणू नका. छान राहा, छान उपासना करा, छान प्रेम करा सर्वांवर. लहान मोठा कोणी असो, कुठल्याही जातीचा असो, त्याच्यावर प्रेम करणं तुमचं काम आहे. मानव जातीला तुम्ही अत्यंत ललामभूत असे असले पाहिजे. छान काम करा आणि कुठल्याही कामात लाज वाटू देऊ नका. अगदी भंगी खातंसुद्धा ह्यांनी अगदी सांभाळलं, छान स्वच्छता सगळीकडे. एवढा मोठा माणूस, तर आपण तर फार क्षुल्लक आहोत त्यांच्या तुलनेमध्ये. हा विचार करा. आणि मला असं वाटतंय की यातलं थोडंफार घ्या
उद्या मी त्यांच्या अनेक गुणांविषयी आणि संसारातल्या माणसांना त्यांनी कसं ते गुण कसे आत्मसात करावे याविषयी केलेलं जे मार्गदर्शन आहे, विशेषतः मन आपलं कसं काबूत ठेवण्यात कसे आपण अयशस्वी ठरतो ह्याची अनेक उदाहरणं त्यांनी जी दिलेली आहेत ती तुमच्यासमोर प्रस्तुत करावी अशी माझी अतिशय इच्छा आहे. निदान तुमची वैचारिक परिस्थिती तरी असली पाहिजे विचार उपासना करण्याची. त्याच्यातून तुमचं जे काही नशीब असेल ते होईल. तुमचे गुरु तुमच्यावर प्रसन्न होऊ देत. तुमच्या सर्वांना यश मी मागतो आणि या ठिकाणी हा विषय इथे थांबवतो. उद्या या विषयाचा पुढचा भाग आपण घेणार आहोत. तर उद्यासाठी वाट बघूया. नमस्कार.